Hello everyone. In this video, we discuss quantification methods of AAS and applications, advantages, disadvantages of atomic absorption spectroscopy. या व्हिडिओमध्ये आपण क्वांटिफिकेशन मेथड AAS च्या बघणार आहोत. आता ह्या ज्या क्वांटिफिकेशन मेथड्स आहेत ह्या आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत फ्लेम एमिशन स्पेक्ट्रोस्कोपीसाठी. तिथे आपण इंटेन्सिटी ऑफ एमिटेड रेडिएशन बघणार आहोत. इथे आपण ॲब्झॉर्बन्स किंवा ट्रान्समिटन्स ह्याचा स्टडी करणार आहोत. एवढाच ह्यातला फरक आहे. आता सुरुवात आपण क्वांटिफिकेशन मेथडने करू. आता क्वांटिफिकेशन मेथड जर बघायला गेलो तर सर्वात पहिली जी मेथड आहे ती म्हणजे कॅलिब्रेशन मेथड. आणि कॅलिब्रेशन मेथड ही आपण बऱ्याचदा प्रॅक्टिकलला आपण ही परफॉर्म केलेली आहे. आपण काय करतो तर एक स्टँडर्ड सोल्युशनची एक सिरीज तयार करतो की ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीजिंग असेल अशा अशा जे हे आहेत स्टँडर्ड सोल्युशन त्यांचं एक स्टँडर्ड सोल्युशनचं एक सिरीज तयार करतो. त्यानंतर ही सिरीज तयार झाल्यानंतर आपण ब्लँक किंवा डिस्टिल वॉटर घेतो. ब्लँक किंवा डिस्टिल वॉटर घेऊन आपण आपला जो ॲब्झॉर्बन्स आहे हा 0ला ॲडजस्ट करतो किंवा ट्रान्समिटन्स आहे हा जर ट्रान्समिटन्स आपण बघणार असू तर तो 100ला आपण ॲडजस्ट करतो. त्यानंतर आपण काय करतो एक हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन जो ट्रान्समिटन्स आहे हा आपण इथे 100ला ॲडजस्ट करतो. त्यानंतर आपण काय करतो आपण एक एक जे स्टँडर्ड सोल्युशन आहे त्याचा आपण ॲब्झॉर्बन्स बघायला सुरुवात करतो. इथे सुद्धा आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲब्झॉर्बन्स बघतो. आधी कमी कॉन्सन्ट्रेशन असलेला स्टँडर्ड घेतो, मग त्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन असलेलं, त्यानंतर त्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन, असं करत करत आपण सगळ्या स्टँडर्ड जे सोल्युशन्स आहेत त्यांचा ॲब्झॉर्बन्स इथे आपण रेकॉर्ड करतो. आणि त्यानंतर आपण ॲब्झॉर्बन्स वर्सेस कॉन्सन्ट्रेशन इन मिलीग्राम पर DM³ हा ग्राफ प्लॉट करतो. आपल्याला असं लक्षात येतं की आपण जेव्हा हा ग्राफ प्लॉट करतोय तेव्हा आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते आणि ती ओरिजिन मधनं पास होते. मग आपण आपलं जे अननोन सॅम्पल आहे त्याचा सुद्धा ॲब्झॉर्बन्स किंवा ट्रान्समिटन्स आपण रेकॉर्ड करतो आणि तो आपण ह्या ग्राफवर प्लॉट करून ह्या ग्राफवरनं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ अननोन सॅम्पल हे आपण इथे काढतो. अशी सिंपल मेथड आहे. फ्लेम फोटोमेट्री मध्ये जे आपण बघितलं त्यामध्ये फक्त आपण हायेस्ट कॉन्सन्ट्रेशनचा जो एमिशन इंटेन्सिटी आहे ही आपण 100ला ऍडजस्ट करत होतो, ते मात्र इथे आपण करत नाही. इथे फक्त आपण ब्लँक वापरून 0 ऍडजस्ट करतो. त्यानंतर सेकंड मेथड आहे स्टँडर्ड ऍडिशन मेथड. आता ही स्टँडर्ड ऍडिशन मेथड सुद्धा सिमिलर आहे. या मेथड मध्ये आपण जर आपल्याला एखादा सॅम्पल आहे त्याचा स्टँडर्ड मिळत नसेल, अननोन असेल, तर आपण ही मेथड वापरतो. आपण एक स्पेसिफिक स्टँडर्ड इथे एक सिलेक्ट करतो आणि मग आपण काय करतो आपण तो स्टँडर्ड आपल्या फिक्स अमाऊंट अननोन मध्ये ऍड करत जातो इन्क्रीजिंग अमाऊंट मध्ये. सुरुवातीला आपण आपला जो अननोन आहे त्याचा ॲब्झॉर्बन्स बघतो आणि त्यानंतर आपलं जे इतर आहेत स्टँडर्ड प्लस सॅम्पल ह्यांचा ॲब्झॉर्बन्स आपण बघतो. इथे सुद्धा इन्क्रीजिंग जे कॉन्सन्ट्रेशन आहे स्टँडर्डचं त्याप्रमाणे त्या सोल्युशनचा आपण ॲब्झॉर्बन्स इथे स्टडी करतो. त्यानंतर आपण तो ग्राफ प्लॉट करतो ॲब्झॉर्बन्स वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला असं लक्षात येतं की ग्राफ आहे तो आपला स्ट्रेट लाईन आहे आणि तो वाय ॲक्सिसला ॲब्झॉर्बन्सच्या ॲक्सिसला कुठेतरी इंटरसेक्ट करतोय. आणि जेव्हा आपण तो इंटरसेक्ट करणारा जी लाईन आहे ती जेव्हा आपण पुढे एक्स्ट्रा प्लॉटेड करतो किंवा ती पुढे वाढवतो तेव्हा ती ज्या ठिकाणी एक्स ॲक्सिसला मिळते त्या ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ अवर अननोन हे आपल्याला तिथे मिळतं. अशा प्रकारे आपण स्टँडर्ड ॲडिशन मेथड वापरतो. सोबत इंटरनल स्टँडर्ड मेथड सुद्धा आहे जे आपण लास्ट टाइम बघितलं होतं फ्लेम फोटोमेट्री. सिमिलर वे आपण इंटरनल स्टँडर्ड मेथडचा सुद्धा वापर करतो. आता इथे आपण जास्त डिटेलमध्ये जाऊया नको. जे लास्ट टाइम जे आपण बघितलं होतं त्याच जर तुम्ही इथे
त्याच पॉइंट जर तुम्ही इथे बघितलात तर तोच व्हिडिओ पुन्हा रिपीट केला तर तुम्हाला हे पॉइंट क्लिअर होऊन जातील. आता आपण मेन पार्ट कडे जाऊया, ऍप्लिकेशन्स ऑफ ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीचे आपण ऍप्लिकेशन बघूया. आता पहिलं ऍप्लिकेशन आहे आयडेंटिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपण एलिमेंट्सचं आयडेंटिफिकेशन ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी वापरून करू शकतो. द यूज ऑफ एएस इन दिस फील्ड limited as for the analysis of each element. A separate lamp is needed. However, with introducing multi-element lamp, it is possible to detect different element present in sample. आता आयडेंटिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये आपण काय करतो, आपण एएस वापरून आपण वेगवेगळे एलिमेंटचा स्टडी करतो. पण आपण इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये बघितलं की जो एएस आहे हा ह्यामध्ये जो हॅलो कॅथोड लॅम्प आहे त्यातला जो कॅथोड आहे हा ज्या एलिमेंटचा आपला स्टडी करायचा आहे त्या एलिमेंट पासून बनवलेला असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आयडेंटिफिकेशन ऑफ एलिमेंट थ्रू एएस ह्याला सुद्धा काही लिमिटेशन्स येतात. पण आता नवीन मल्टी एलिमेंट लॅम्प्स आलेत आणि ते जर आपण वापरले तर आपण मोठ्या प्रमाणात एलिमेंटचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. सेकंड आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बद्दल आपण आधीच बोललेलो. 3 मेथड्स आहेत, कॅलिब्रेशन कर्व मेथड, स्टँडर्ड ऍडिशन मेथड आणि इंटरनल स्टँडर्ड मेथड. ह्या मेथड्स वापरून आपण आपल्या सॅम्पलचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस एएस ने करू शकतो. त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन आहे एएस, ते म्हणजे एएस इज यूज टू एस्टिमेट ट्रेस मेटल इन क्लिनिकल अँड बायोलॉजिकल सॅम्पल्स. क्लिनिकल आणि बायोलॉजिकल सॅम्पल्स आहेत त्यामधले जे ट्रेस मेटल आहेत त्यांचं अनालिसिस एस्टिमेशन आपण एएस ने करतो. देन एएस इज यूज टू डिटेक्ट टॉक्सिक मेटल लाईक कॉपर, निकेल, झिंक, मर्क्युरी एक्सेट्रा इन फूड प्रोडक्ट. एएस वापरून आपण टॉक्सिक मेटलचा सुद्धा स्टडी करू शकतो, कॉपर, निकेल, झिंक, मर्क्युरी फूड प्रोडक्ट मधले. त्यानंतर एएस इज यूज टू डिटेक्ट ट्रेस मेटल लाईक मॉलिब्डेनम, टंगस्टन, व्हॅनेडियम, टिटॅनियम इन स्टील सॅम्पल. स्टील सॅम्पलचं सुद्धा अनालिसिस आपण एएस ने करू शकतो. आपण ट्रेस मेटलचा स्टडी इथे करू शकतो, मॉलिब्डेनम, टंगस्टन, व्हॅनेडियम, टिटॅनियम यांचा. त्यानंतर इट इज यूज टू डिटरमाइन ट्रेस एलिमेंट इन फॉरेन्सिक मटेरियल, सॉइल, फर्टिलायझर्स, इंडस्ट्रियल इफ्लुएंट एक्सेट्रा. आपण एएस वापरून सॉइल अनालिसिस करू शकतो, फर्टिलायझर्सचा सुद्धा स्टडी करू शकतो, इंडस्ट्रियल इफ्लुएंटचा स्टडी करू शकतो, फॉरेन्सिक मटेरियलचा स्टडी करू शकतो आणि आपण ट्रेस एलिमेंट, ट्रेस मेटल्स त्यांचा स्टडी आपण इथे करू शकतो. देन इट इज यूज टू डिटरमाइन कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इन ब्लड सिरम. ब्लड सिरम मध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम यांचा स्टडी आपण एएस ने करू शकतो. त्यानंतर एफईएस प्रमाणे एएस ऑल्सो यूज टू डिटरमाइन द लेड इन पेट्रोल. लेड पेट्रोल मध्ये आहे की नाही हे स्टडी करण्यासाठी आपण एएस चा वापर करू शकतो. अँड लास्ट, एएस इज अ इनव्हॅल्युएबल टूल इन द स्टडी ऑफ पोल्युशन अँड अडल्ट्रेशन ऑफ फूड आर्टिकल्स अँड ड्रग. एएस चा वापर करून आपण पोल्युशन आणि फूड आर्टिकल्स मधल्या आणि ड्रग मधल्या अडल्ट्रेशनचा स्टडी करू शकतो. हे झालं काही ऍप्लिकेशन. ही आहेत एएस ची ऍप्लिकेशन. इथे आपण आयडेंटिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजेच क्वालिटेटिव्ह अनालिसिस एएस ने करू शकतो. आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस सुद्धा एएस वापरून करू शकतो. सोबत एएस वापरून आपण ट्रेस एलिमेंट्स क्लिनिकल असतील, बायोलॉजिकल सॅम्पल मधले असतील, फूड प्रॉडक्ट मधले असतील, स्टील मधले असतील, इंडस्ट्रियल इफ्लुएंट मधले असतील, फॉरेन्सिक मटेरियल मधले असतील, सॉइल मधले असतील, फर्टिलायझर्स मधले असतील, ब्लड सिरम मधले असतील, पेट्रोल मधले असतील, पोल्युशन किंवा ड्रग मधले असतील, तर सगळ्यातले जे ट्रेस एलिमेंट आहेत ह्यांचा स्टडी आपण एएस वापरून करू शकतो. आता नेक्स्ट पॉइंट आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ एएस. आता एएस चे ऍडव्हान्टेजेस काय? एएस इज अ हायली स्पेसिफिक बिकॉज द ॲटम ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट कॅन ओनली ऍब्झॉर्ब रेडिएशन ऑफ देअर ओन वेवलेंथ. आता एएस हा स्पेसिफिक आहे कारण आपण काय करतोय, आपण जो एक्सटर्नल रेडिएशन सोर्स वापरतोय तो ज्या मेटलचा स्टडी करायचा आहे त्या मेटल पासूनच
निघणारा जो लाईट आहे, रेडिएशन आहे, तो आपण इथे वापरतोय. त्यामुळे एएस हा स्पेसिफिक आहे, हायली स्पेसिफिक. आपण इथे एएस ला म्हणू शकतो. देन सेकंड, spectral interference are frequently observed in flame emission spectroscopy, are rarely observed in AS. आता स्पेक्ट्रल इंटरफेरन्स सुद्धा बघायला मिळतो. तो फ्लेम एमिशन स्पेक्ट्रोफोटोमेट्री मध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो, पण एएस मध्ये एकदम कमी प्रमाणात बघायला मिळतो. एएस इज इंडिपेंडेंट ऑफ फ्लेम टेम्परेचर. आता एएस जर आपण इतर मेथड वापरल्या म्हणजे नॉन फ्लेम मेथड, तर एएस मधनं आपण फ्लेम टेम्परेचरचा इफेक्ट सुद्धा घालू शकतो. एएस इज मोर सेन्सिटिव्ह फॉर एजी मीन सिल्वर, आर्सेनिक, गोल्ड, बिस्मथ, बोरॉन, कॅडमियम, कोबाल्ट, आयर्न एक्सेट्रा. एएस हा काही मेटलसाठी एकदम सेन्सिटिव्ह आहे. फ्लेम व्हेरस फ्लेम फोटोमेट्री सुद्धा काही मेटलसाठी सेन्सिटिव्ह आहे, पण एएस हा जास्त मेटल स्टडी आपण एएस ने करू शकतो. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस आहेत. अ सिरीज सेपरेट लॅम्प इज रिक्वायर्ड फॉर अनालिसिस ऑफ इच एलिमेंट. आता प्रत्येक एलिमेंटच्या अनालिसिससाठी सेपरेट लॅम्प लागतो आपल्याला, हे आपल्याला इथे माहितीच आहे. एलिमेंट्स लाईक ॲल्युमिनियम, टिटॅनियम, टंगस्टन, मॉलिब्डेनम, व्हॅलेडियम, silicon, etc., which easily form oxides in the flame, cannot be estimated successfully. Aluminum, titanium, tungsten, molybdenum, vanadium, सिलिकॉन यासारखे जे एलिमेंट आहेत जे इझिली ऑक्सिडाइज होतात फ्लेम मध्ये, ते आपण एएस वापरून एस्टिमेट सक्सेसफुली करू शकत नाही. इन ॲक्वेस सोल्युशन द सिग्नल्स इज अफेक्ट बाय प्रिडॉमिनंट अनायन. ॲक्वेस सोल्युशन सुद्धा इथे प्रॉब्लेम क्रिएट करतात. ॲक्वियस मधले जे अनायन आहेत ते इथे इंटरफेअर करतात एलिमेंटच्या अनालिसिस वेळी. इफ द टू एलिमेंट्स प्रेझेंट इन द सॅम्पल हॅव ॲब्झॉर्प्शन ॲट द सेम वेवलेंथ, फॉर एक्झाम्पल मॅग्नीज अँड गॅलियम 403 नॅनोमीटर, देन इट इज डिफिकल्ट टू अनालाइज. जर दोन एलिमेंट असतील जे सेम वेवलेंथचे रेडिएशन ॲब्झॉर्ब करत असेल, मॅग्नेशियम किंवा गॅलियम, तर त्यावेळी सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतो, त्यांचं सेपरेट अनालिसिस करणं कठीण जातं. अल्कली मेटल्स लाईक लिथियम, सोडियम, पोटॅशियम हॅव लो आयोनायझेशन पोटेन्शियल, हेन्स दे गेट आयोनाइज ॲट हाय टेम्परेचर. फॉर सच एलिमेंट्स moderate temperature have to be used to prevent ionization. This weakens the intensity of absorption and give incorrect result. आता काही अल्कली मेटल्स आहेत की ज्यांचं आयोनायझेशन पोटेन्शियल लो आहे, हाय टेम्परेचरला ते आयोनाइज होतात. मग असे एलिमेंट ना मॉडरेट टेम्परेचर लागतं, आणि जर मॉडरेट टेम्परेचर आपण एएस मध्ये वापरलं तर जो आपला इंटेन्सिटी ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे ही वीक होते आणि आपल्याला इनकरेक्ट रिझल्ट इथे मिळतात. आता हे झाले डिसएडव्हान्टेजेस ऑफ एएस. आता सर्वात शेवटी हा जो टॉपिक आहे त्याच्या एंडला आपण फ्लेम फोटोमेट्री आणि एएस यांचं कंपॅरिझन बघणार आहोत. आता त्यांच्यामध्ये काय फरक आहे तो आपण बघणार आहोत. आता पहिला फरक काय, तर डिफरंट हॉलो कॅथोड लॅम्प्स आर रिक्वायर्ड फॉर डिफरंट एलिमेंट इन एएस. एएस मध्ये हॉलो कॅथोड लॅम्प आपण वापरतो आणि वेगवेगळे हॉलो कॅथोड लॅम्प वेगवेगळ्या एलिमेंटसाठी वापरले जातात आणि लागतात. बट इन फ्लेम फोटोमेट्री फ्लेम सर्व सोर्स फॉर डिफरंट एलिमेंट्स. फक्त फ्लेम आपल्याला इथे हवे आणि ती सगळ्या एलिमेंटच्या स्टडीसाठी आपण एकच फ्लेम वापरू शकतो. सेकंड, चॉपर इज यूज टू एलिमिनेट रेडिएशन एमिटेड फ्रॉम द फ्लेम. आपण चॉपर एएस मध्ये वापरतो पण फ्लेम फोटोमेट्री मध्ये वापरत नाही. तुम्ही जर इन्स्ट्रुमेंटेशन बघितलं असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. देन द क्वालिटी ऑफ मोनोक्रोमॅटर डज नॉट हॅव टू बी हाय टू अचीव सेम डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी बिकॉज द नॅरो लाईन एमिटेड बाय हॉलो कॅथोड लॅम्प. आता जर एएस मध्ये आपल्याला मोनोक्रोमॅटर एकदम हाय डिग्रीचा असावा अशी काही गरज नसते, कारण जो हॅलो कॅथोड लॅम्प आहे तो नॅरो लाईन्सच एमिट करतो. पण फ्लेम फोटोमेट्री मध्ये चांगला मोनोक्रोमॅटर आपल्याला लागतो. द क्वालिटी ऑफ मोनोक्रोमॅटर शुड बी व्हेरी हाय डिग्री इन फ्लेम फोटोमेट्री.
Then AC amplifier is used to amplify only AC current from detector. आपण AS मध्ये AC amplifier वापरतो. Then amplifier is used to increase the output signal of the detector. आपण नॉर्मल amplifier फ्लेम फोटोमेट्री साठी वापरतो. आता AS मध्ये the absorption intensity is dependent on number of larger fraction of unexcited atom, which is less influenced by variation in temperature. आपण ऍब्झॉर्प्शन इंटेन्सिटी एस मध्ये स्टडी करतो आणि ही जी ऍब्झॉर्प्शन इंटेन्सिटी आहे कशावर डिपेंडेंट असते, तर जे अनएक्साइटेड ऍटम फ्लेम मध्ये आहेत त्यांच्यावर डिपेंडेंट असते. पण फ्लेम फोटोमेट्री मध्ये द एमिशन इंटेन्सिटी इज डिपेंडंट ऑन द नंबर ऑफ एक्साइटेड ऍटम. जी एमिशन इंटेन्सिटी आहे एक्साइटेड ऍटम वर डिपेंडेंट असते. हेन्स द ग्रेटली इन्फ्लुएन्स बाय व्हेरिएशन इन टेम्परेचर. त्यामुळे टेम्परेचर चेंजचा इफेक्ट इथे फ्लेम फोटोमेट्री मध्ये बघायला मिळतो. तोच टेम्परेचर चेंजचा इफेक्ट एस मध्ये एवढा जाणवत नाही. आता इथे जो सिग्नल आहे, सिग्नल इज ऑब्झर्व ड्यू टू डिफरन्स ऑफ एनर्जीज बिटवीन एक्साइटेड अँड ग्राउंड स्टेट आपल्या एस मध्ये बघायला मिळतात. आणि फ्लेम फोटोमेट्री मध्ये सिग्नल इज ऑब्टेन फ्रॉम वेवलेंथ एमिटेड बाय द ऍटम्स. जे ऍटमने रॅडिएशन एमिट केले त्याच्यावर फ्लेमची इंटेन्सिटी डिपेंडेंट असते. फ्लेम फोटोमेट्री मध्ये सॅम्पलची इंटेन्सिटी. पण इन एएस आपण जे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट मधली जे एनर्जी डिफरन्स आहे तो सिग्नलवर इफेक्ट करतो. आता इंटरफेरन्स बद्दल बोललो तर स्पेक्ट्रल इंटरफेरन्स इज मिनिमम इन एएस but spectral interference is maximum in flame photometry. Then sensitivity, the technique is more sensitive. AS is more sensitive to detect the elements like CD, zinc, Fe, CO, means cobalt, nickel, etc. And flame photometric technique is more sensitive for calcium, Fe, nickel, cobalt, zinc, etc. आता हे झालं कम्पॅरिझन बिटवीन एएस अँड फ्लेम फोटोमेट्री. या व्हिडिओमध्ये आपण क्वांटिफिकेशन मेथड बघितल्या ज्या ऑलरेडी आपण स्टडी केलेल्या आहेत फ्लेम फोटोमेट्री मधल्या त्याच. त्यानंतर ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि सोबत कम्पॅरिझन बिटवीन एएस आणि एफएस आपण बघितलं. आता इथे हा आपला पॉइंट संपतोय. आता इथे आपण थांबूया. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट बघू, मॉलिक्युलर फ्लोरोसन्स अँड फॉस्फोरसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. हा नवीन पॉइंट नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करू. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.